मला वाल्मी कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती असं रणजित कासले यांनी म्हटलेलं आहे। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंनी हा दावा केलाय। 5 ते 50 कोटींची ऑफर होती असा कासलेंनी मोठा दावा केला। तर अतिशय विक्षिप्त माणूस अधिकारी असताना कारवाई का केली नाही असा सवाल दमानी यांनी केलाय। आम्ही आलेलो आहे माझ्या रूमवरती आणि आत्ताच न्यूज बघितली की अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात 5 पोलिसांवर गुन्हे दाखल करा आणि SIT बसवा। तर मित्रांनो, आता मला या एन्काउंटर बद्दल बोलायचंय। तर पहिले तर SIT बसून काही उपयोग होणार नाही। बसवायचंच असेल तर केंद्राची कुठली तरी SIT बसवा, तरच ह्याच्यातनं सत्य बाहेर पडेल। तर मित्रांनो, एन्काउंटर कसा केला जातो, बोगस एन्काउंटर, ते मी पहिले सांगतो। ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मी कराडच्या, त्यावर मी नकार दिला। म्हणलं एवढं पाप होणार नाही, आणि ते लाईफ टाइमचं एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात, म्हणजे 10 करोड 20 करोड 50 करोड अशी एक ऑफर देतात। तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला, आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलावून घेतात। जसं मी सायबरला होतो, सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का? नाही, पण त्यांना माहित होता की हा माणूस करू शकतो, याच्यामध्ये दम आहे, गट्स आहेत। तर मी माझा मोठेपणा सांगत नाही, नाहीतर अजून माझे ते सोडलेले कुत्रे आहेत ना, ते भुकतील माझ्या अंगावर। अतिशय विचित्र आणि विक्षिप्त असा हा माणूस आहे। त्याचे आधीचे व्हिडिओज अतिशय मध्यधुंद अवस्थेतले देखील बघितले, आणि मला तर प्रश्न पडतो की मग अधिकारी असताना ही माणसं काय करत होती? जर तुम्हाला एवढं छानपण होतं तर तुम्ही अधिकारी असताना काहीच कारवाई का नाही केली? आत्ताच्या घटकेला पण हा माणूस सायबरमध्ये आहे, आणि सायबरचा अधिकाऱ्याला कधीच कोणी एन्काउंटर करायला सांगत नाही। कुठेतरी खळबळ करायची, काहीतरी वाटेल ते बोलायचं आणि त्याचे व्हिडिओज बनवायचे, हाच त्याचा कार्यक्रम आहे असं मला